या व्हिडिओमध्ये आपण डोबरायनरची त्रिके आणि न्यूलँडच्या अष्टकांचा नियम अभ्यासणार आहोत। डोबरायनरची त्रिके अभ्यासताना डोबरायनरने एकसारखे रासायनिक गुणधर्म असलेल्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यास त्रिके असे नाव दिले। एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानांच्या चढत्या केली आणि असे प्रतिपादन केले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी एवढे असते। उदाहरण दिलेलं आहे, लिथियम, सोडियम व पोटॅशियम। याचा अर्थ लिथियम आणि पोटॅशियम यांच्या अणुवस्तुमानांची सरासरी ही सोडियमच्या अणुवस्तुमाना एवढी आहे। न्यूलँडच्या अष्टकांचा नियम अभ्यासताना न्यूलँड्सने मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली। या मांडणीमध्ये सुरुवात हायड्रोजनने तर शेवट थोरियमने झाला। त्याला असे आढळले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म होते आणि पहिल्या व 8व्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणाला त्याने अष्टकांचा नियम म्हटले आहे। धन्यवाद। जय हिंद।